करंबेळे संघाचा एक पौराणिक देखावा आपल्या समोर सादर केला जाणार आहे आणि त्या देखाव्याचे शीर्षक असणार आहे गणपती बाप्पाची पृथ्वी प्रदक्षिणा। हा पौराणिक देखावा या ठिकाणी करंबेळे संगमेश्वर संघ आपणा समोर सादर करणार आहे। या देखाव्यासाठी त्यांना 5 मिनिटांची वेळ असणार आहे। या ठिकाणी साक्षात भगवान शिवशंकर, माता पार्वती आणि गणपती बाप्पा हे कैलास पर्वतावर बसलेले आहेत। सुरुवातीला चिंचगरी संघाने ऐतिहासिक देखावा सादर केला। यानंतर आता करंबेळे संघ पौराणिक देखावा सादर करतोय। प्रत्येक संघाला त्यांच्या मर्जीप्रमाणे तो देखावा सादर करण्याची मुभा असते। सामाजिक प्रबोधन होणं गरजेचं आहे, हाच त्यामागचा उद्देश आहे। गणपती बाप्पाचे बंधू अर्थात कार्तिक स्वामी हे आपलं वाहन मयूर म्हणजे मोरावर बसून येत आहेत। अतिशय सुंदर असा मोर बघा बनवलेला आहे। ज्या कलाकाराने स्वतः हा मोर बनवलाय तोच कलाकार हा मोर नाचवतो सुद्धा। या ठिकाणी कैलास पर्वतावर भगवान शंकर, माता पार्वती आणि गणपती बाप्पा बसलेले असतात। त्या ठिकाणी कार्तिक स्वामी येत आहेत आणि कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा दोघांमध्ये चर्चा होते। दोघांमध्ये थोडंसं भांडण होतं की आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण, तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ। त्यावेळेला ते दोघं असं ठरवतात की जो कोणी सगळ्यात आधी पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करेल तो आपल्यामधला श्रेष्ठ असेल। आणि बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पानं भगवान शंकर आणि माता पार्वती म्हणजे आपले आई वडील एका प्रदक्षिणा घातली आणि आपल्या जागेवर येऊन बसले। कार्तिक स्वामी मात्र मोरावर बसून संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आणि पुराणाने सिद्ध केलंय की या दोघांमध्ये गणपती बाप्पा हेच श्रेष्ठ आहेत। हा पौराणिक देखावा या ठिकाणी करंबेळे संघाने सादर केलेला आहे आणि जो मोर आता या ठिकाणी आलेला आहे तो मोर आपल्या समोर सुंदर असं थुईथुई नृत्य करणार आहे। आपण बालगीतामध्ये गातो, ऐकतो, नाचरे मोरा आंब्याच्या बनात नाचरे मोरानात। पण आज या ठिकाणी हा संगमेश्वरहून आलेला मोर आपल्या या वालप्याच्या या देवळवाडीच्या प्रांगणामध्ये नाचणार आहे। निश्चितच हे मोराचं नृत्य आपल्याला भावणार आहे, आवडणार आहे, यात काही शंका नाही। पहिला नमस्कार केला जातोय झोलाई मातेला, पहिला नमस्कार केला जातोय दत्तगुरूंना आणि आता पिसारा फुलवला जातोय। सुंदर असं हे मयूर नृत्य, नागोबा पालखी नृत्य पथक करंबेळे तालुका संगमेश्वर। तिकडे सनई, अतिशय सुंदर असे सनई मधून सूर ऐकायला मिळत आहे। सुंदर असं हे मोराचं नृत्य आपल्यासमोर सादर केलं जात आहे। मी मगाशीच म्हटलं ज्या कलाकाराने स्वतः मोर हा बनवला तोच कलाकार तो मोर नाचवतो सुद्धा। एक अवधी कलाकार आहे, यानंतर सुद्धा तो पुढच्या वेगळ्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे। प्रेक्षकांनो, जर तुम्हाला हे मयूर नृत्य आवडलं असेल तर जरा एकदा त्या मोरासाठी टाळ्या हो द्या। यानंतर स्पर्धक क्रमांक 3 वाघजाई देवी पालखी नृत्य पथक तनाळी तालुका चिपळूण आपल्यासाठी पहिला पुकार आहे, आपण सज्ज राहायचं आहे। स्पर्धक क्रमांक 4 चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक मळक तालुका गुहागर, आपण तयारीला लागायचं आहे। देखावा झाला आणि
आणि आता प्रवेश केला जाणार आहे तो करंबेळे संदेश्वरच्या या कलाकारांकडून. सगळ्या कलाकारांना विनंती आहे, थोडासा उशीर झालेला आहे त्यामुळे वेळ काढू नका. आपण प्रत्येकाने पटपट पटपट आपल्या दिलेल्या वेळेमध्ये कार्यक्रम सादर करायचा आहे. प्रवेशद्वाराजवळ जर कोणी प्रेक्षक असतील तर त्यांनी बाजूला व्हायच्या. येणाऱ्या कलाकारांना जागा मोकळी करून द्या. सगळ्या पुढे भारत धर्माची भगवी पताका लवणारा फडकवणारा हा निशाणवाला, त्याच्या पाठोपाठ सांजवाला, त्यानंतर प्रमुख ढोलवादक मकरंद पंचाळ, त्याच्या पाठोपाठ दुसरा ढोल, त्यानंतर ताशा, त्यानंतर अजून ढोल, सूर आणि सनई असे हे सगळे वाद्य कलाकार शेवटच्या म्हणजे तिसऱ्या रिंगणामध्ये. आणि आता यानंतर नृत्य कलाकार पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा ज्याप्रमाणे चिजगरी संघाने परिधान केली होती त्याप्रमाणे करंबेळे संघ सुद्धा पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धोतर, सदरा, कमरेला कमरपट्टा, डोक्याला पागोटा, निशाणवाला आणि झांजवाला तर पगडी घालूनच आलेले आहे. संदेश्वर संघाची हे संदेश्वरवाल्यांचं पूजेचं वाद्य या ठिकाणी वाजवलं जातंय. प्रत्येक भारतदेशावर असं म्हणतात की भाषा बदलते, चालीरीती बदलतात, परंपरा बदलतात. मगाशी चित्रकारांचं पूजेचं वाद्य आपण ऐकलं, आता आपण संदेश्वरवासियांचं हे पूजेचं वाद्य ऐकतोय. प्रत्येकाची परंपरा वेगळी आहे, पद्धत वेगळी आहे, पण प्रत्येकाची भावना मात्र एकच असते, ती म्हणजे आपली ग्रामदेवता.
एक संघ हा नृत्याच्या 40 ते 44 चाली मारत असतो. वाद्याच्या 16 ते 18 प्रकारच्या चाली बदलल्या जातात. 3 मनोरे हे कंपल्सरी प्रत्येक संघाला लावावे लागतात. असे बारीक बारीक नियम या स्पर्धेचे आहेत. 2000 सालापासून संगमेश्वरच्या कोसुम गावामध्ये सुरू झालेली ही स्पर्धा आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्हायला लागलेली आहे. या ठिकाणी ढोकळावर बसून पालखी नाचवली जाते. बहुजन पालखी आहे तरी सुद्धा लिलया या ठिकाणी ती फिरवली जाते. खाली बसून ढोकळावर नव्हे तर खाली मांडीवर बसून या ठिकाणी मांडी घालून ती पालखी फिरवण्याचा प्रयत्न आहे. जरा जरी चूक झाली तरी पालखी जमिनीकडे जाऊ शकते आणि स्पर्धेचा नियम आहे पालखीचा कुठलाही अवयव जमिनीला लागता कामा नये.
मिनिटं शिल्लक असताना या ठिकाणी करंबळे संगमेश्वर संघ पालखी या ठिकाणी फिरवली जाते. सूड मारला जातोय. अंतिम टप्प्यामध्ये आलेला या संघाचा हा कलाविष्कार संगमेश्वर तालुक्यातून आलेले वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. अनेक स्पर्धेचे मानकरी झालेले आहेत. आज चिपळूण तालुक्यातल्या या वालुके गावामध्ये आपली कला सादर करतात. दोन कलाकार हातामध्ये हात घालून या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न. अतिशय वेळेमध्ये या ठिकाणी करंबळे संघाने आपला कार्यक्रम संपवलाय. प्रेक्षक